नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. मागे आपण काही काळापासून बघतोय की राज्यातील कोकणातील प्रामुख्यानं काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे सरकारला प्रश्न विचारतायत. त्यासाठी आंदोलनं वेगवेगळ्या ठिकाणी करतायत, मोर्चे काढतायत. काल त्यांनी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो वर्षा बंगला आहे, इथं पायी मोर्चा काढत एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवरती धरलेलं होतं. तो प्रयत्न केलेला होता. परंतु राजू शेट्टी यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला गेला आणि अत्यंत प्रचंड संताप आणणारी अशी घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर तुम्ही बोलायला लागले तर त्याच्यासाठी राज्य सरकार तुमच्यावरती पोलिसी बळाचा सुद्धा वापर करतं हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. आता काजू उत्पादक असतील, आंबा उत्पादक शेतकरी असतील, त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत, कालच्या आंदोलनामध्ये काय घडलंय आणि त्यासोबतच शक्तीपीठ महामार्ग असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब. साहेब, तुमचं ॲग्रोवन मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कालचं आंदोलन ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं चिरडून टाकलं त्याच्यावरनं नेमका कोकणातला काजू उत्पादक शेतकरी आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे हा उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तुमचं ज्या पद्धतीचं आंदोलन मागच्या काही काळापासून सातत्यानं या विषयावरती सुरू आहे ते सगळं आपल्याला समजून घ्यायचंच आहे. पण त्याच्या आधी कालच्या मुंबईतील आंदोलनामध्ये तुमच्या मोर्चामध्ये नेमकं काय घडलं ते सुरुवातीला सांगा. गेल्या 2.5 महिन्यापासून आम्ही सातत्यानं काजू उत्पादक शेतकरी प्रश्न घेऊन आंदोलन करतोय. म्हणजे ओरसला प्रचंड मोठा मोर्चा झाला, कणकवलीला मुंबई गोवा नॅशनल हायवे 4 तास रोखून धरला, अनेक मेळावे झाले, रत्नागिरीला झाला, वेंगुर्ल्याला झाला, मालवणला झाला, त्याचबरोबर देवगडला झाला, मुरबाडला झाला. आणि एवढा सगळं झाल्यानंतर आमची अपेक्षा होती की सरकारने त्याची दखल घ्यावी. कारण त्याच्या आधी आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलो, भरत गोगावले असतील, उदय सामंत असतील, नितेश राणे असतील, या सगळ्यांना भेटून आम्ही विनंती केली की वातावरणातल्या बदलामुळं, क्लायमॅटिक चेंजेसमुळं यावर्षी शेतकऱ्याला 10 ते 15% उत्पादन मिळालेलं, मग ते काजूचं असो किंवा आंब्याचं असो, आणि हे नुकसान त्या शेतकऱ्याला न परवडण्यासारखं आहे. दोष त्यात काहीच नाही आहे. तेव्हा केंद्र सरकारचा NDRFचा निधी असेल, राज्य सरकारचा SDRFचा निधी असेल, त्यातून किंवा पीक विम्यातून आणि राज्य सरकारच्या इतर आकस्मिक निधीतून पैसे एकत्रित करून एक पॅकेज तयार करा आणि आम्हाला हेक्टरी 5 लाख रुपये, म्हणजे एका आंब्याच्या कलमाला 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये अशी मदत द्या, तर कुठंतरी शेतकरी याच्यातून थोडासा सावरेल. अन्यथा आता फक्त कोकणामध्ये शेती शिल्लक राहिलेली आहे ती आंबा आणि काजू मध्येच. भात शेती जवळपास सोडून दिल्यासारखं झालेलं आहे, कारण लहान लहान खाचरं झाले आहेत आणि ती परवडत नाहीत. आणि बाकी फणस ही काही व्यावसायिक नगदी पीक नाही आहे आणि त्यामुळं जांभळाची पण अवस्था तशीच आहे. नारळ ही आता नगदी पीक राहिलेलं नाही, सुपाऱ्याच्या बागा एकदम कमी झालेल्या आहेत. तेव्हा कोकणातली शेती वाचवायची असेल तर हा जो भांडवली खर्च झालेला आहे शेतकऱ्याचा, किमान च्या फंडातून त्याला भरपाई करून द्या, ही मागणी घेऊन मी अनेकांचे उंबरटे धिजवले. म्हणजे असं फक्त विरोधी पक्षच आमच्यावर होते अशातला भाग नाही. मी स्वतः रवींद्र माने जे कोकणातले आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना भेटण्याचा 4-5 वेळा प्रयत्न केला, त्यांची वेळ मागितली, पण त्यांनी मला भेटायला काही स्वारस्य दाखवलं नाही. उदय सामंत मंत्री आहेत, त्यांना भेटलो. भरत गोगावले त्यांच्या गावी जाऊन त्यांना भेटलो. नितेश राणेंना भेटलो, अनेकांना भेटलो आणि त्यांना हे बरोबरीने समजावून सांगितलं की कोकणातला शेतकरी 50 वर्षामध्ये काहीतरी मागतोय, पहिल्यांदा मागतोय, आपण त्याला मदत दिली पाहिजे. शेट्टी साहेब, तुम्ही ज्यावेळेस या नेत्यांना भेटत होतात, आता उद्योग मंत्री उदय सामंत हे कोकणातलेच आहेत, तुम्ही अनेक नेत्यांची नावं घेतलीत, पण या सगळ्यामध्ये या नेत्यांकडून काय प्रतिसाद येत होता? नाही, ते एवढंच सांगत होते की तुम्ही बाहेरच्या लोकांनी काय लक्ष द्यायचं गरज नाही, आम्ही आहोत आणि आम्ही कोकणातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, अशीच एखादी दरपोक्तीची भाषा या लोकांची होती की आम्ही त्यांना काय सोडणार नाही, तुम्हाला काय आम्ही फार काम लागणार नाही, इथले लोक सक्षम आहेत ही सगळे परिस्थिती हाताळायला.
अशी भाषा त्यांची यायला लागली. तरी सुद्धा आम्ही संयम बाळगला. आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे वेळ मागत होतो की शेतकऱ्यांची कैफियत ऐकायला वेळ द्या. 2.5 महिने झाले. मुख्यमंत्री अनेक वेळा कोकणामध्ये आले. कुणाच्या वाढदिवसाला आले, कुणाच्या लग्नाला आले, कुणाच्या खाजगी कार्यक्रमाला आले, तर काही उद्घाटनाला आले. मग एवढ्या वेळा कोकणामध्ये आल्यानंतर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन एखाद्या काजूची झाडाची स्थिती बघायला पाहिजे होती, एखाद्या आंब्याच्या कलमाची परिस्थिती बघायला पाहिजे होती, या शेतकऱ्यांचं एखादं निवेदन घ्यायला पाहिजे होतं, त्यांना भेटायला पाहिजे होतं. ते त्यांनी केलं नाही. म्हणून मग आम्हीच म्हटलं की आम्ही तुमच्याकडे येतो, पण आम्हाला वेळ द्यायला तयार नव्हते. म्हणून ते शेतकरी घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणून वर्षा बंगल्यावर निघालेलो होतो. पण ती तारीख सुद्धा आम्ही 15 दिवसापूर्वी म्हणजे 1 मेला जाहीर केलेली होती की आम्ही आता 15 मेला तिथं येणार आहोत. असं असताना मुख्यमंत्र्यांनी खरं तर कोकणातला शेतकरी आपल्याकडे येतोय, आपण त्याच्याकडे काही गेलेलो नाही आहे म्हटल्यानंतर सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत थांबायला पाहिजे होतं. पण मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल सुद्धा घेतली नाही. ते नाही, कुठल्या वरिष्ठ मंत्र्यांनाही सांगितलं नाही मोर्चाला सामोरं जा किंवा मोर्चेकऱ्यांचं म्हणणं काय आहे. नाही म्हणाला 13 तारखेला एक जुजबी बैठक झाली, पण त्या बैठकीला आलेल्या 4 मंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला काय अधिकार नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर बोलतो. आणि त्या बैठकीमध्ये जेव्हा आढावा घेतला त्यावेळी संतापजनक गोष्ट म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारनं हेक्टरी 22,000 रुपये मदत जाहीर केलेली होती आणि त्याचं पंचनामा करण्याचं काम चालू होतं. आजपर्यंत 32-33% वर पंचनामे झालेले नाहीत. मी त्या दरम्यानच्या काळामध्ये दिल्लीला जाऊन मी NDRFच्या कार्यालयामध्ये जाऊन केंद्र सरकारनं खरं तर नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे म्हणून पत्र देऊन मागणी केली. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही मागणी नाही करू शकत, सरकारकडून प्रस्ताव आला पाहिजे, त्याशिवाय आमचं पथक येणार नाही. आणि सरकार म्हणतंय की पंचनामे झाल्याशिवाय आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ शकत नाही. आता फक्त 32-33% पंचनामे झालेले आहेत आणि पुढच्या 10-12 दिवसात आंब्याचा सीझनच संपणार आहे. मग पंचनामे काय करणार, कुठल्या झाडाला किती आंबे होते कसं करणार, कारण मूळ दुखणं आहे ते फळधारणा झालेलं नाही, पीकच आलेलं नाही. आता जे थोडंफार आलेलं आहे तेही तोडून झाल्यानंतर पंचनामे काय ढेकळाचे करणार आहे ते. पण हे सांगण्यामध्ये यांना काही अर्थ नाही. आणि काल नितेश राणे म्हणतात की आमचं काम चालू आहे, आम्हाला कोणी काय शहाणपणा शिकवू नये, त्यांनी आंदोलन करत राहावं. अरे काय पंचनामे करताय, पुढच्या 10-12 दिवसात सगळे आंबे संपणार आहेत, मग 100% पीक गेलं असं पंचनामे करणार आहात का तुम्ही? काय चाललंय नाटक हे? वस्तुस्थिती कशी मग केंद्राचं पथक कधी पावसाळ्यात येणार, जून महिन्यामध्ये? हे केंद्राकडे यांचा प्रस्ताव जाणार कधी, केंद्राचं पथक येणार कधी, मग NDRFची मदत मिळणार कधी आणि ती शेतकऱ्याच्या हातात पडणार कधी? म्हणजे जरा सुद्धा गांभीर्य नाही. आणि हेच पोटतिडकीनं सांगायचा प्रयत्न आम्ही करतोय. तर आमचं म्हणजे जणू काही आम्ही म्हणजे तुम्हाला पोलिसांनी ज्यावेळेस बोला. रोखलं त्यावेळेस त्यांनी बरीचशी धरपकड तुमची करण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासोबत इतरही काही नेते होते, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ होते, त्यासोबत महादेव जानकर होते, त्यासोबतच मराठी अभ्यास केंद्राचे पवार होते, सगळेच होते. तर ह्या सगळ्यांनाच रोखण्यासाठी पोलिसी बळाचा वापर वारंवार केला जात होता. म्हणजे सातत्यानं त्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही. तर या सगळ्यामध्ये पोलीस काय सांगत होते तुम्हाला, नेमकं काय सांगत होते? पोलिसांचं तुमतुणं एकच होतं की तुमच्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे आणि तुम्हाला आम्ही ताब्यात घेत आहोत. आता मला ताब्यात घेतलं मंत्रालयासमोर शिवालय ऑफिसमध्ये. आता ते जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लांब आहे गिरगाव चौपाटीपासून. आंदोलन होतं 4 वाजता आणि हे 3:30 वाजता मला ताब्यात घ्यायला आले. अरे म्हटलं आंदोलन केलेलं नाही, आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न केलेला नाही, आम्ही शिवालयामध्ये चर्चा करत बसलेलो होतो. मी, महादेव जानकर, माझे आमदार बाळमाने, मी, हर्षवर्धन सपकाळ, आम्ही त्या ठिकाणी शिवालयामध्ये चर्चा करत बसलेलो होतो. आणि असं असताना अचानक पोलीस उपायुक्त मुंडे आले आणि म्हणाले तुम्हाला आम्ही ताब्यात घेणार आहे. आम्ही त्यांना सांगत होतो कशासाठी ताब्यात घेताय, आम्ही आंदोलन स्थळापासून जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लांब आहोत, आम्ही अजून आंदोलनाच्या दिशेनं गेलेलो नाहीये, खरं तर आम्ही कार्यालयामध्ये बसलेलो आहोत आणि 4 वाजता आंदोलन आहे, तुम्ही 3:30 वाजता
कशासाठी आम्हाला ताब्यात घेताय? आम्हाला तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न तरी करू द्या. किमान त्या दिशेनं जायला बाहेर पडण्याच्या रस्त्यावर तुम्ही आम्हाला ताब्यात घ्यायला पाहिजे होतं. परंतु नाही, तुम्ही आंदोलन करणार आहात आम्हाला माहिती आहे आणि या आंदोलनाला आम्ही बंदी घातलेली आहे. तुम्हाला तिथं जाता येणार नाही असं गुंडागर्दी करून त्याबाबत घेतलं. कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, कुणाचा चष्मा फुटला, कुणाचे खिशातले सगळं साहित्य पडलं, कुणाचा मोबाईल इकडे तिकडे गेला, कुणाचे चप्पल हरवले, अशी सगळी धक्काबुक्की त्याच्यामध्ये केली. तीच अवस्था दीपक पवारांची केली. आंदोलनाच्या ठिकाणी येत असताना माजी खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेतलं आणि आझाद मैदानात नेऊन थांबलं. तिथं येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. काही शेतकऱ्यांना चर्चगेटवर ताब्यात घेतलं, काही शेतकऱ्यांना हे शेतकरी होते त्यांना गेटवे ऑफ इंडियावरच ताब्यात घेतलं. त्यांच्याबरोबर माजी आमदार भाई जयंत पाटील होते, त्यांना ताब्यात घेतलं, त्यांना धक्काबुक्की केली. ते सांगत होते की कमीत कमी मला शिवालयापर्यंत जाऊन दे, तिथं राजू शेट्टी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे. किमान काय ठरलंय, कशा पद्धतीनं आंदोलन करायचं आहे याची चर्चा तरी मला करून दे. पण नाही म्हटले, तुम्हाला जाता येणार नाही आणि गुंडागर्दी करून जोर जबरदस्ती करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील खरं तर त्या आंदोलनाला आलेल्या नव्हत्या, त्या काही खाजगी कामासाठी आलेल्या होत्या. एका हॉटेलमध्ये जेवत होत्या. जेवत असताना अर्ध्या ताटावरनं उठवून त्यांना ताब्यात घेतलं. ही काय मोगलाई आहे काय मला काही कळत नाही. काय काय चाललंय? शेतकऱ्यांना जवळ 4-5 हजार शेतकरी होते वेगवेगळ्या भागातून, पण त्यांना तुकड्या तुकड्यानं असं एकत्रित केलं, ताब्यात घेतलं आणि जमाव जमणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली. बरं, हे कशासाठी? किमान गिरगाव चौपाटी हे तर सार्वजनिक ठिकाण आहे. तिथं आम्ही सगळे बागेत जमणार होतो. बागेत सार्वजनिक बाग ही सार्वजनिक आहे, त्या ठिकाणी आम्ही जमू शकत होतो. तिथं काय आम्ही स्पीकर लावलेला नव्हता, तिथं काय आम्ही स्टेज लावलेला नव्हता. मग आमचा आधी प्लॅन कसा होता की बागेमध्ये सावलीत जमायचं आणि नंतर मग आंदोलनासंदर्भातला निर्णय घ्यायचा. पण तिथपर्यंत जाऊन सुद्धा द्यायचं नाही, फरफटत नेला आम्हाला अक्षरशः. याचा आम्हाला संताप आहे. पण आता हे सगळं होत असताना आता जर का आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातं आहे ना राज्याचं. तर मग हे सगळं जाणीवपूर्वक तुम्हाला येऊच द्यायचं नाही, करूच द्यायचं नाही, याचं कुठेतरी तुम्ही जसा इशारा दिला की मी येणार आहे 15 मेला मी मुंबईत येणार आहे, आता वर्षा बंगल्यावरतीच जातो, ते तेव्हापासूनच हे कुठेतरी चालू होतं की काय? 100% तेच ठरवलं. काही केलं तरी आम्हाला तिथं येऊन द्यायचं नाही असं त्यांचं ठरलं होतं. आणि 13 तारखेला घेतलेली बैठक ही नौटंकी होती. म्हणजे जणू काय आता प्रश्न मिटणारच आहे असा आभास निर्माण करायचा आणि येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी करायची, यासाठी ते नाटक होतं. एक लक्षात घ्या, यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की NDRFच्या नॉर्म प्रमाणे हेक्टरी 22,000 रुपये आम्ही जाहीर केलेले आहेत, त्याच्यावर 1 रुपया सुद्धा आम्ही देणार नाही अशी त्यांची दरपोक्ती आहे. आता एक लक्षात घ्या, हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे एका हेक्टरमध्ये 100 आंब्याची कलमं बसतात, म्हणजे एका झाडाला झाली 220 रुपये. निर्यात होणारा हापूस आंब्याची एका आंब्याची किंमत 500 रुपये आहे हो. म्हणजे अर्ध्या आंब्याची किंमत देता त्या शेतकऱ्याला त्याची चेष्टा करतात. एक मजूर जो नेपाळ मधून किंवा ओरिसा मधून येतो, तो दिवसाला 800 रुपये पगार घेतो. त्या पगाराच्या 25% एका मजुराच्या पगाराच्या 25% वर्षभराच्या नुकसान भरपाईसाठी तुम्ही शेतकऱ्याला देताय. जरा तरी लाज वाटली पाहिजे. आणि काजू उत्पादकांना तर वाऱ्यावर चढलंय, त्यांचं नाव सुद्धा घ्यायला ते तयार नाहीत. एवढी मगरून बरं, मी तुम्हाला सांगतो, एकूण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि काही प्रमाणात पालघर या जिल्ह्यातल्या एकूण काजू आणि आंब्याचं क्षेत्र जर लक्षात घेतलं, आणि काजू अजून कुठं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला चंदगड, आजरा आणि गडिंग्लज हे 3 तालुके, हे सगळं जर हिशेब केला तर 1500 ते 1600 कोटीच्या वर, म्हणजे आम्ही मागतोय ती सगळीच्या सगळी रक्कम जरी सरकारनं मंजूर केली आणि ह्यांनी लावलेले निकष, यांचे सगळे कसोट्या सगळ्या, हे सगळं जर बघितलं तर 1500 कोटीच्या वर ही रक्कम जात नाही. यांच्याकडे 1500 कोटी नाहीत, 50 वर्षात एकदा कोकणातला शेतकरी मागायला लागलेला आहे. आणि यांच्याकडं मागच्या 12 वर्षापूर्वी जो कुंभमेळा झाला तो 2,500 कोटीमध्ये झाला. यावर्षी त्यांनी 15,000 कोटी ठरवलं.
मग ते 25,000 बरोबर. कोटी झालं आणि लगेच 35,000 कोटी झालं. म्हणजे जाता जाता 10,000 कोटी रुपयाची तरतूद हे कुंभमेळ्यासाठी वाढवायला यांच्याकडे पैसे आहेत का? तर हम्म. मग ते ठेकेदारांचे कमिशन कसे आहेत ते व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेले आहेत, ते तुम्ही ऐकलं सुद्धा असाल. म्हणजे ठेकेदारांच्यासाठी, मधल्या दलालांच्यासाठी गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री पद काय पाहिजे झालेलं आहे, तर हे 35,000 कोटीचं कुंभमेळ्याचं बजेट. हे काय आम्हाला कळत नाही? अच्छा. म्हणजे तुम्हाला यासाठी पैसे आहेत. 1,15,000 कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्ग कर्ज काढून बांधायला तुमच्याकडे पैसे आहेत. बाकीच्या हजारो कोटी रुपये खर्चिक योजना करायला तुमच्याकडे पैसे आहेत. बंगल्या मंत्र्यांचे बंगले सजवायला तुमच्याकडे पैसे आहेत. लगेच ते एक दिवस यांच्या सत्ताधारी पंतप्रधानांना आव्हान काय केलं? बरोबर. नाही, यांच्या मला एक पंतप्रधानांनी प्रश्न- आव्हान काय केलं? लगेच हम्म. प्रत्येक मंत्र्यांना नवीन ईव्ही कार घेतले. ईव्ही कार काय फुकट दिली आहे ना कोणी? यासाठी यांच्याकडे पैसे आहेत. आणि जो कोकणातला शेतकरी ज्याच्यावर उपजीविका आहे त्याची आंब्यावर आणि काजूवर, त्याच्यासाठी 4-5 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी यांना खर्च करायला 1,500 कोटी नाहीत. हा कर म्हणजे हा सरळ सरळ जो शांत आणि सुशिक असा विचारी समंजस असणारा कोकणी शेतकरी आहे, त्याच्या संयमाचा, त्याच्या समजूतदारपणाचा सरळ सरळ हा गैरफायदा घेतला जातोय. हेच जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये घडलं असतं तर एका मंत्र्याची गाडी जाग्यावर शिल्लक राहिलेली नसते. हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. बरोबर आहे. पण आता एक मुद्दा असा सुद्धा आहे की आता तुम्ही जसा उल्लेख केला आधी आपण बोलत असतानाच की काही म्हणजे आता राणेच आमदार बंधू असतील ते दोघेही, तर ते म्हणतात की राजू शेट्टींनी इकडे येऊ नये, इकडच्या भागात लक्ष घालू नये, त्यांनी त्यांचा कोल्हापूर बघावं, पश्चिम महाराष्ट्र बघावं. आता मुद्दा काय आहे की दुसरीकडे ते असं सुद्धा म्हणतायत की हे जे आंदोलन होतं कालचं किंवा मोर्चा होता, हा शेतकऱ्यांचा नसून म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्यांचा, काजू उत्पादक, आंबा उत्पादक यांचा नसून तो उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा आहे, असा आरोप सुद्धा ते करतायत तुमच्यावर. मला वाटतंय काल अटक केलेल्या सगळ्या शेतकऱ्यांची यादी पोलिसांच्याकडे आहेत. त्यांनी तपासून बघावी. त्यात कार्यकर्ते किती आहेत आणि शेतकरी किती आहेत तपासून बघावे. आणि जर ते शेतकरी निघाले तर राणे मंत्रिपदाचा राजीनामा देतात का? उदय सामंत मंत्रिपदाचा राजीनामा देतील का? ते जर शेतकरी असतील तर. खर तर बघा, पक्षाच्या पलीकडे हा स्वाभिमानीचाही मोर्चा नव्हता, हा शिवसेनेचा मोर्चा नव्हता, हा कोकणातल्या आंबा आणि काजू बागायतदारांचा मोर्चा होता. आणि तो बॅनर आमचा तोच होता आणि आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो, त्यांना सहानुभूती म्हणून. मग त्यासाठीच मी रवींद्र चव्हाणांच्याकडे हेलपाटे घालत होतो, त्यासाठी मी उदय सामंतांचे दरवाजे झिजवले, त्यासाठीच मी नितेश राणे यांच्याकडे गेलेलो होतो, त्यासाठी ऐन शिमग्या दिवशी मी भरत गोगावलेंना भेटायला गेलेलो होतो. आम्हाला काय वेळ लागले काय? कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन कोकणातल्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. कारण वातावरणात झालेला हा क्लायमॅटिक चेंज आहे, त्यामुळे त्याचा जो बळी चाललाय त्याचा दोष नाही आहे. मग शिक्षा त्या एकट्यालाच का? सरकार म्हणून आपण सगळ्यांनी ते सोचलं पाहिजे. कोरोनामध्ये आपण सरकारच्या तिजोरीवर बोजा टाकलाच का नाही? कारण ती सगळ्याची सामुदायिक जबाबदारी होती. बरं, सरकारच्या तिजोरीतला पैसा म्हणजे यांच्या बापाचा आहे का? करदात्यांचाच आहे ना. त्यात करदात्यात आम्ही पण आहोत ना, आम्ही कर देतोच ना. मग यांना असं बोलायचं कारणच काय? दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही तुमची दखल घेतली नाही, त्याच्या आधीही दखल घेतली नाही. तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचा विषय काढला त्यावरही त्यांनी तुमची दखल घेतलेली नाहीये. देवेंद्र फडणवीस तुम्हाला सातत्यानं दुर्लक्ष का करतात, काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस दुर्लक्ष करतात कारण मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. नंबर 1, हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे, तो शक्तीपीठ महामार्ग खरोखरच गरजेचा आहे का? आणि गरजेचा असेल तर त्याचा हा जो खर्च आहे तो वास्तव आहे का? मी गेल्या 1 वर्षापासून मागणी करतोय. हा तुमचा जो डीपीआर आहे, समजा तो फायनल नसेल तरी सुद्धा खरगपूरचे IIT आहे व रुरकीचे IIT आहे, ती रस्त्यामध्ये तज्ञ समजली जाते, त्या रुरकी IIT कडून हे तपासून घ्या. खरोखरच या रस्त्याची गरज आहे का हेही तपासून घ्या. त्यांचा रिपोर्ट येऊन द्या.
आम्ही विकासाला विरोध करत नाही. या मुद्द्याचं देवेंद्र फडणवीसांच्याकडे उत्तर नाही आहे. दुसरा मुद्दा, नागपूर रत्नागिरी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो नुकताच बांधून पूर्ण झालेला आहे. त्याला 60 किलोमीटरला एक या पद्धतीनं अनेक टोल नाके बसवलेले आहेत. आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला प्रत्येक टोल नाक्यावरून दररोज 40 लाख रुपये इतका टोल वसुलीचा अपेक्षा आहे. परंतु तिथं केवळ 8 ते 9 लाख रुपये टोल वसुली व्हायला लागल्या. म्हणजेच याचा अर्थ तो रस्ता क्षमतेच्या केवळ 25% सुद्धा वापरला जात नाही. असं असताना त्याला समांतर राज्य सरकारचा दुसरा रस्ता बांधायची आवश्यकता आहे का? या प्रश्नाचं उत्तर ते देत नाहीत. मी केंद्र सरकारला विचारलं, हे जर का शक्तीपीठ महामार्ग बांधला आणि तोही सुरू झाला तर तुमचं उत्पन्न काय होईल? ते म्हणाले निम्मा होईल. निम्मी वाहनं त्या रस्त्यावरून जातील, निम्मी वाहनं या रस्त्यावरून जातील. म्हणजे हाही रस्ता तोट्यात, तोही रस्ता तोट्यात. हा नॅशनल लॉस नाही का? ही राष्ट्रीय हानी नाही का? केवळ केंद्राचा एक रस्ता आहे आणि राज्याचा दुसरा रस्ता आहे, आम्ही बांधतोय. हे कशासाठी? बरं, आम्ही ही एक सूचना केली की तुम्हाला एक्सप्रेस करायचा आहे ना, सध्या अस्तित्वात असणारा नागपूर रत्नागिरी रस्ता हा 4 पदरी आहे आणि तो रस्ता तोच त्याच्याकडे 8 पदरी करण्या एवढे जमीन आधीच अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळं परत 4 पदरी त्यातच वाढवा, मधले 4 पदरी एक्सप्रेस करा आणि साईडचे स्थानिकांना वापरायला ठेवा. म्हणजे सोय. आणि एक मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं असतं गडकरींना, दोघेही नागपूरचेच आहेत, तर राज्य सरकारवर कसलाही बोजा न पडता तो रस्ता झाला असता का नाही? पण नाही, तो आम्हीच करणार. याचं कारण त्याच्या पाठीमागे रहस्य असं लपलेलं आहे, ज्याचा आरोप मी सातत्यानं करतोय, नाव घेऊन करतोय, पण त्याचं ते उत्तर देत नाहीत. ते म्हणजे याच्यामध्ये या 856 किलोमीटर लांबी, पूर्वी तो 803 किलोमीटर होता, 803 किलोमीटरला त्यांनी 86,000 कोटी रुपये खर्च सांगितला. आणि नंतर सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध झाल्यानंतर एक दुसरे विद्वान मंत्री निघाले साताऱ्याचे, ते म्हणाले आमच्याकडून घ्या. त्यामुळे तो रस्ता वळवल्यामुळं अजून 53 किलोमीटर त्याची लांबी वाढली आणि 856 किलोमीटर त्या रस्त्याची लांबी झाली. 856 किलोमीटर लांबीला त्यांनी खर्च सांगितला 1 लाख कोटी रुपये. आता लक्षात घ्या, पूर्वी 86,000 कोटीमध्ये 803 किलोमीटर म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरचा खर्च हा साधारणपणे 107 कोटी रुपये. आणि आता 856 किलोमीटरचा खर्च आला 117 कोटी रुपये. म्हणजे 53 कोटी जे वाढले त्यासाठी 14,000 कोटी रुपये जास्त लागले. म्हणजे वाढीव 14,000 कोटी रुपये हे किती 53 किलोमीटरला खर्ची पडले. म्हणजे 1 किलोमीटर पडला त्यांचा 254 कोटी रुपयाला. अहो, 254 कोटी रुपयाला 1 किलोमीटर म्हणजे सोन्याचा पत्रा टाकला तरी पण खर्च होणार नाही की. आणि एक लक्षात घ्या, ही तुलना अनाटही नाही आहे. याच वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दुसरा एक रस्ता घोषित केलेला आहे, तो म्हणजे नाशिक ते अक्कलकोट. या रस्त्याची लांबी आहे 374 किलोमीटर आणि या रस्त्याचा खर्च आहे 19,000 कोटी रुपये. तोही 6 लेन आहे, हाही 6 लेन आहे, तोही एक्सप्रेस आहे, हाही एक्सप्रेस आहे. मग 374 किलोमीटर आणि 19,000 कोटी म्हणजे साधारणपणे तो रस्ता 51 किलोमीटरला 51 कोटीला 1 किलोमीटर असा पडतो. आणि 1 लाख कोटी आणि 856 कोटी म्हणजे हा रस्ता पडतो 117 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. हे काय गौडबंगाल आहे? आणि हेच नेमकं IIT रुडकी कडून तपासून घ्या किंवा IIT पवई कडून तपासून घ्या. हे मी जे वारंवार सांगतोय, या प्रश्नात फडणवीसांच्याकडे नाही आहे. 40-42 हजार कोटीमध्ये होणारा रस्ता ते 1 लाख कोटीमध्ये करायला लागले आहेत. त्यात कमीत कमी 50,000 कोटी रुपये 2029च्या निवडणुकीत त्यांना काढायचे आहेत आणि म्हणून ते मला दुर्लक्षित करतात, हे लक्षात घ्या. बर बर.
आता दुसरा एक मुद्दा असा सुद्धा आहे की आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही सातत्यानं साखर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न घेऊन आंदोलन करता. त्यासाठी तुम्ही खूप मोठा संघर्ष केलेला आहे. अलीकडेच केंद्र सरकारनं एक निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या निमित्तानं बरीचशी चर्चा झाली. तो निर्णय म्हणजे साखर निर्यात बंदीचा. खरं तर आता अलीकडेच 2.5 महिन्यापूर्वी साखर निर्यातीसाठी कोटा वाढवून देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला होता. पण आता अचानकच रातोरात निर्यात बंदीची कुऱ्हाड त्याच्यावरती चालवली आहे. याच्याबद्दल तुमची नेमकी भूमिका काय आहे? काय मागणी आहे? माझ्या माहितीप्रमाणे 15 दिवसापूर्वीच केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीचा कोटा वाढवून दिलेला होता हम्म. आणि 15 दिवसानंतर अचानक निर्यातीवर बंदी घातली जाते. कृषी भवन मध्ये कोण विद्वान राहतात का मूर्खाचं नंदनवन आहे ते मला कळत नाही. हम्म. हम्म. साखरेची टंचाई होती तर अरे 15 दिवसापूर्वी तुम्हीच निर्यातीचा कोटा वाढवून दिला. लाज नाही का वाटत तुम्हाला? अशा पद्धतीनं अशा विदूषकी चाळे जर का दिल्लीत बसून हे लोक करायला लागले तर आंतरराष्ट्रीय बाजारात आपली काय इज्जत राहील? एक बेभरवशाचा देश म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. या आपल्या अशा वागण्यामुळं आपल्या कांद्याची पारंपरिक बाजारपेठ बांगलादेश आणि श्रीलंका आपल्या हातून गेली. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही म्हणून त्यांनी आता कांद्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. नुकसान कुणाचं झालं? शेतकऱ्याचं झालं. हे अचानक साखरेवर निर्यात बंदी लावतात, कधी निर्यात शुल्क वाढवतात. त्यामुळं शाश्वती नसल्यामुळं कुणी खात्रीनं आमच्याकडनं साखर खरेदी करायला तयार नाही. त्याचा परिणाम साखरेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जरी साखरेचे भाव चांगले असले, आता नाहीत, आता देशांतर्गत बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जवळपास सारखीच आहे, पण जेव्हा असतात त्यावेळी सुद्धा कुणी आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण त्यांना माहित आहे यांची गरज असेल तर हे साखर विकायला येतात, यांची गरज संपली तर हे साखर विकायचं बंद करतात. त्यामुळं तेही आपली साखर पाडून मागतात. तोटा कुणाचा? शेतकऱ्याचा. जरा तरी अक्कल पाहिजे. बरं, ऊसासारखं क्षेत्र 1 वर्ष आधी अंदाज येतो आपल्याला. ऊसाचं पीक किती आहे, त्याचं एकरी उत्पादन किती निघेल, साखर किती तयार होईल, त्यातली आपल्याला किती लागणार आहे आणि जगाच्या बाजारात आपण किती विकू शकतो, 1 वर्ष अंदाज येत असताना सुद्धा जर हे असे विदूषकी चाळे करत असतील तर आमच्यावर कोण विश्वास ठेवल का हो? सगळा विदूषकांचा खेळ आहे दिल्लीत बसलेल्या लोकांचा. म्हणजे बरोबर आहे. आता याच्यातनच एक प्रश्न, आता तुम्ही दिल्लीचाच विषय काढलाय म्हणून विचारूनच घेतो तेही, की आता पंतप्रधानांनी एक आवाहन केलं की शेतकऱ्यांनी आता 50% खत कमी वापरावं, कारण की एक संकट आपल्या समोर आहेच आणि ते म्हणजे नैसर्गिक वायू आपल्याला जे पाहिजेत खतांसाठीचे, त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तिकडे इराण, इस्रायल आणि अमेरिकेतला जे काही संघर्ष आहे तो सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवरती खताचा वापर कमी करा, डिझेलचा वापर कमी करा, अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं. मुळात आतापर्यंत म्हणजे अलीकडे जर का बघितले त्यांचे आपण संसदेतली काही भाषणं, तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की फार काही चिंता करण्याची गरज नाही, भारतात पुरेसा खतांचा सुद्धा साठा आहे, आता खरीप हंगाम आलेला आहे तोंडावरती. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं हे आवाहन जे आहे तेच कुठेतरी शेतकऱ्यांना छळतंय. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे ग्रामीण भागात की खताचा तुटवडा नसला तरी तो कृत्रिम पद्धतीने केला जातोय. त्याच्यासाठी जादाचे दर शेतकऱ्यांना द्यावे लागतायत, पैसे मोजावे लागतायत. डिझेलच्या बाबतीत सुद्धा तेच होतंय. हे आमचे पंतप्रधान नेमके शेतकऱ्यांचे आहेत, सामान्य माणसाचे आहेत का व्यापारी आणि सटोडी यांचे आहेत, हे माझ्यासारख्याला सुद्धा आता कळण्याचं झालेलं आहे. अहो, कालपर्यंत हे म्हणत होते काळजी करू नका, डिझेल मुबलक आहे, रासायनिक खत मुबलक आहे, काही चिंता करायचं कारण नाही, जगात काही येऊन दे, आपला देश सुरक्षित आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत बंगालची निवडणूक होत नव्हती, तामिळनाडू, केरळ आणि आसामची निवडणूक होत नव्हती आणि निवडणुका झाल्या, लगेच डिझेल वाढलं, रासायनिक खताच्या किमती वाढायला लागल्या. आता मानवायूपणानं पंतप्रधान म्हणतात खत कमी वापरा आणि त्याचा नेमका फायदा सट्टेबाजांनी घेतला, खताचा ब्लॅकमेल व्हायला लागलं, गैरवापर व्हायला लागला. म्हणजे नेमके हे पंतप्रधान आहेत कुणाचे? या ब्लॅकमेल करणाऱ्यांचे. आणि मग अशा पद्धतीनं हे जे चाललंय हे काही बरोबर नाही. असे पंतप्रधान ढोंगी मी तरी कधी बघितलं नव्हतं. आम्ही लहान होतो, परंतु आम्ही वाचलं
आणि आमच्या आधीच्या पिढीनं आम्हाला सांगितलं, जेव्हा देशामध्ये दुष्काळाची स्थिती होती तेव्हा त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला आवाहन केलं की देशामध्ये अन्नधान्याची टंचाई आहे, त्यामुळं त्यावेळी तांदळाची फार टंचाई होती, तांदूळ वर्जी करा. आणि स्वतः मात्र म्हणजे नुसतं आवाहन करून ते गप्प बसले नाहीत. त्यांनी दिवसातून एकच वेळा जेवण घेण्याचा नियम करून घेतला, स्वतःवर घालून घेतला. एक ते पंतप्रधान आणि एक हे पंतप्रधान आम्हाला सांगतायत की तुम्ही गाड्यांचा तापा वापरू नका, मेट्रोनं प्रवास करा, परीक्षेला जाऊ नका, ऑनलाईन परीक्षा द्या, बाकीचे काही कार्यक्रम करू नका आणि मग स्वतः लगेच परदेशात निघून जातात. हे काय चाललंय? त्यांचे अनुयायी काय सांगतात की नाही आता आम्ही बुलेटनं जातो, आता बुलेटनं जातो पण त्याचा तापा आलाच ना, म्हणजे डिझेल खर्च व्हायचं तसं झालंच. काल साताऱ्याला प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला गेला, त्याला जे काही लोक आले होते त्याला माझ्या माहितीप्रमाणे 1000 पेक्षा जास्त बसेसमधनं ते लोक आलेले होते. त्या 1000 बसेसला डिझेल खर्च झाला नाही. मग कशाला बुलेटवरनं वर्षात ते विधान भवन बुलेटवरनं जाऊन नौटंकी करताय? हा आम्हाला राज्यकर्ते मिळाले ते नेते आहेत का अभिनेते आहेत हेच कळेनासं झालेलं आहे. एक प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांना खरं तर तो पडलेलाच आहे, शेतकरी कर्जमाफीचा. आता मुख्यमंत्री कालच म्हणालेत की आम्ही 30 जून पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. कर्जमाफीचं जे आंदोलन विदर्भात केलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा होतात. नंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांशी मुंबईमध्ये चर्चाही केली. अजून कर्जमाफीच्या बद्दलचा ठोस असा निर्णय काही पुढे आलेला दिसत नाही. फक्त घोषणा तेवढी झालेली आहे, पण त्याचे निकष काय आहेत, नेमके त्यासाठीच्या काही अटी शर्ती घातल्या जाणार का, याच्याबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. म्हणजे परदेशी समितीचा अहवाल सुद्धा अजून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला घेण्यात आलेला नाही आणि आता 30 जून पूर्वी ही कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे. तर शेतकऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दल संभ्रम आहे. तुम्ही या सगळ्या प्रक्रियेबद्दल समाधानी आहात का? नागपूरला जे आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर सह्याद्रीवर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं होतं की मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिलेला आहे 2024च्या निवडणुकीमध्ये 7/12 कोरा करण्याचं, तो त्यांनी पाळावा. आणि आमचं म्हणणं होतं की तारीख सांगा. त्यांनी तारीख आम्हाला सांगितली 30 जून पूर्वी आम्ही 7/12 कोरा करणार. आता तो शब्द पाळावा एवढंच आमचं म्हणणं आहे. मग आम्ही त्यांना विचारलं तुम्ही 7/12च कोरा करणार आहे तर ही कमिटी कशासाठी? त्यांनी परदेशी आणि त्यांच्याबरोबर अजून 2-4 लोक जे कोण आहेत त्यांची एक कमिटी नेमली. ते म्हणाले की अपात्र शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊ नये आणि पात्र आणि अपात्र शेतकरी शोधण्यासाठी म्हणून कमिटी आहे. ठीक आहे म्हटलं, आम्ही आधी कधीच असं म्हटलेलं नाही पैसेवाल्यांचे कर्ज माफ करा. जो कर्जबाजारी आहे, जो आत्महत्येला टेकलेला आहे, त्याला वाचवण्यासाठी आम्हाला कर्जमाफी पाहिजे होती, त्यामुळे आम्ही त्यालाही हरकत घेतली नाही. या परदेशींना मी 2 वेळा जाऊन भेटलो आणि म्हटलं आमच्या काही सूचना घ्या. पहिल्यांदा म्हटलं आम्हाला बोलवा, त्यांनी काही आम्हाला बोलवण्याची तसदी घेतली नाही. पण शेवटी आम्हीच जाऊन त्यांना भेटलो की या सूचना आहेत की जेणेकरून एकही माणूस या कर्जमाफीतून सुटणार नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही योग्य पद्धतीचा अहवाल देऊ, तुम्ही काही चिंता करू नका. त्यांनी तो अहवाल दिलाय का नाही दिलाय मला माहित नाही, पण 30 जून पूर्वी जर का त्यांनी निर्णय घेतला नाही आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला नाही तर या सरकारला आम्ही सोडणार नाही, एवढं मात्र नक्की. बर, आता शेवटचा प्रश्न. खरं तर काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही आता सगळा संघर्ष करतायत. आता कालचं आंदोलन किंवा मोर्चा जो आहे तो ज्या पद्धतीनं पोलिसी बळाचा वापर करून चिरडून टाकण्यात आलाय, याच्यानंतर तुमची भूमिका या प्रश्नांना घेऊन काय असणार आहात? किंवा त्यासोबत तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक इशारा पण काल देत होतात, ज्यावेळेस तुम्हाला ओढून नेलं जात होतं पोलिसांकडून, त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक प्रकारे इशारा देत होतात. तुमची पुढची भूमिका काय असणार याच्याबद्दल? आम्ही आंदोलन थांबवलेलं नाही आहे, आम्ही शस्त्र ठेवलेली नाही आहेत. तेव्हा सरकारला जिरीस आणून कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादकांना आंब्याला हेक्टरी 5 लाख रुपये म्हणजे कलमाला 5,000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये मिळवून दिल्याशिवाय या सरकारला आम्ही ढिलं सोडणार नाही, हा आमचा निर्धार आहे. आणि टप्प्याटप्प्यानं आमचं आंदोलन कसं होतंय ते तुम्ही बघत राहा.
जोपर्यंत शेतकऱ्याला दिलासा मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. पण आता मुख्यमंत्री तुमची दखलच घ्यायला तयार नाही आहेत. तुम्ही आंदोलन करणार असंच म्हणतायत. नेमका तोडगा कसा निघणार यातनं मग? सरकारला जेरीस आणणे, जसं नागपूरला आम्ही जेरीस आणलेलं होतं आणि सरकारला आधी सुद्धा सरकार चर्चेला तयार नव्हतं, आणि सरकारला गुडघं टेकायला लावलं. त्याच पद्धतीनं आम्ही या सरकारला जेरीस आणू हा विश्वास आहे आम्हाला. तुम्ही वेळ दिलात शेट्टी साहेब. सविस्तर तुमची जी काही मतं होती ते इथे अॅग्रोवनच्या व्यासपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही सातत्याने संघर्ष करत असतात. सरकारच्या विरोधात तुम्ही रोखठोक शेतकऱ्यांच्या हितासाठी भूमिका घेत असतात. त्याला एक आधार सुद्धा असतो की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित साधलं जावं. तुम्ही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा असा संघर्ष करतायत. तुम्ही वेळ आम्हाला दिलात, आमच्यासोबत सविस्तर चर्चा केलीत, त्याबद्दल अॅग्रोवन कडून तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.